काय म्हणता जावई बापू, आलात की नाही धोंडे खाऊन? अहो धोंडे म्हणजे दगड धोंडे नाही हो, म्हणजे मस्त जेवण आणि सासरकडून मानपण घेऊन आलात की नाही? पण तुम्हाला माहितीये याच महिन्यात जावयाला धोंडे का खाऊ घालतात? नमस्कार, मी अंकिता आणि उमलत्या कळ्यावर आपलं सहर्ष स्वागत. चला जाणून घेऊयात अधिक मास किंवा धोंड्याच्या महिन्याबद्दलच्या काही रंजक गोष्टी. खरं तर या महिन्यात आपण अनेक धार्मिक गोष्टी करतो, पण तुम्हाला माहितीये हा महिना मुळात या गोष्टींसाठी बनलाच नाही. मग कशासाठी बनला? चला सांगते. माणसानं वेळ मोजण्यासाठी दोन गोष्टींचा आधार घेतला, चंद्र आणि सूर्य. चंद्राच्या कलांवरून महिने ठरले आणि पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी लागणाऱ्या वेळेवरून वर्ष ठरलं. चंद्राचं एक चक्र साधारण 29.5 दिवसांचं असतं, म्हणजेच 12 चंद्र महिने मिळून 354 दिवस होतात आणि एक सूर्यवर्ष हे 365 दिवसांचं असतं. आता गणित बघा, या दोन्ही वर्षात साधारण 11 दिवसांचा फरक पडतो. म्हणजे हा फरक जर आपण दुर्लक्षित केला तर काही वर्षांनंतर ऋतू आणि महिन्यांची सांगड बिघडून जाईल आणि आपल्याला दिवाळी कधी उन्हाळ्यात तर कधी पावसाळ्यात साजरी करावी लागेल. हाच गोंधळ टाळण्यासाठी यावर एक उपाय करण्यात आला. दर 3 वर्षांनी हा अतिरिक्त कालावधी एकत्र करून 1 महिना जोडला गेला आणि इथेच बनला अधिक महिना किंवा अधिक मास. आपल्याकडे 12 महिन्यांची नावं ही 12 नक्षत्रांवरून ठरलेली आहेत. म्हणजे ज्या महिन्यात चंद्र पौर्णिमेला ज्या नक्षत्रात प्रवेश करतो त्या नक्षत्राचं नाव त्या महिन्याला दिलंय. उदाहरणार्थ चैत्र, वैशाख, ज्येष्ठ असं. यावरूनच कळतं की अधिक मास हा कोणता चमत्कार नाही, तर माणसाचं जीवन सोयीस्कर व्हावं यासाठी वेळेची घातलेली सांगड आहे. पण मग या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंड्याचा महिना का म्हटलं जातं? तर यामागे एक लोकप्रिय पौराणिक कथा सांगितली जाते. असं मानलं जातं हा अतिरिक्त महिना इतर 12 महिन्यांप्रमाणे विशेष मानाचा नव्हता, त्याला कोणी स्वामी नव्हता आणि महत्त्वाचाही नव्हता. म्हणून तो स्वतःला दगड धोंड्यासारखा निकामी समजू लागला. दुःखी होऊन तो भगवान विष्णूंकडे गेला आणि आपली व्यथा सांगितली. त्याची व्यथा ऐकून भगवान विष्णूंनी त्याला आपलं नाव दिलं, म्हणून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. तेव्हापासून या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आणि या महिन्यात सत्कर्म करण्याची प्रथा रूढ झाली. याच गोष्टीवरून अधिक महिन्याचं नाव हा संबंध जोडला जातो. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जावयाला धोंडे खाऊ घालण्याचा आणि या महिन्याचा काय संबंध? हिंदू धर्मात जावयाला विष्णू स्वरूप मानलं जातं आणि या महिन्याचे अधिपती पुरुषोत्तम म्हणजे भगवान विष्णू. म्हणून या महिन्यात जावयाला विशेष मान दिला जातो. त्याला घरी बोलावलं जातं, त्याचं आदरातिथ्य केलं जातं आणि मानपानही दिला जातो. काही ठिकाणी तर 33 कोटी देवांचं प्रतीक म्हणून 33 अनारसे सुद्धा बनवले जातात. ही प्रथा महाराष्ट्रात जास्त लोकप्रिय आहे. या परंपरा आणि त्या साजरा करण्यामागचा समज हे प्रदेशानुसार बदलत जातं. मग तुम्हाला या गोष्टी माहिती होत्या का? हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, तुमच्याकडे धोंडा महिना कसा साजरा केला जातो हे सुद्धा कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.